हॅलो स्टुडंट्स, तुमचं CS कोचिंग क्लासेसच्या ऑनलाईन लेक्चर्समध्ये स्वागत आहे. आज आपण ट्रिग्नॉमेट्री पुढे कंटिन्यू करणार आहोत. तर आपण ट्रिग्नॉमेट्रीमध्ये मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओज, तसे 6 रेशिओज आहेत: साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट. त्याच्यानंतर आपण ट्रिग्नॉमेट्रिक टेबल बघितलेला, ज्यात आपण 0 डिग्रीज, 30 डिग्रीज, 45 डिग्रीज, 60 डिग्रीज आणि 90 डिग्रीजची या रेशिओजच्या व्हॅल्यूज बघितलेल्या. त्याच्यानंतर आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल्सचे फॉर्म्युले बघितलेले, त्यात साइन 90 मायनस थिटा इक्वल्स टू कॉस थिटा आणि असे पुढील अजून फॉर्म्युले होते. त्याच्यानंतर आपण 3 ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज बघितलेल्या. फर्स्ट होती साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. नेक्स्ट होती 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. थर्ड होती 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा. आज आपण त्याच्यानंतरचे रेसिप्रोकल फॉर्म्युलेस बघणार आहोत. रेसिप्रोकल फॉर्म्युलेमध्ये 6 फॉर्म्युले आहेत. त्यातला फर्स्ट आहे 1 अपॉन साइन थिटा इक्वल्स टू कोसेक थिटा. ह्याला आपण दुसऱ्या फॉर्ममध्ये पण लिहू शकतो. जर आपण साइन थिटा आणि कोसेक थिटा एक्सचेंज केले तर 1 अपॉन कोसेक थिटा इक्वल टू साइन थिटा, 1 अपॉन कॉस थिटा इक्वल टू सेक थिटा और 1 अपॉन सेक थिटा इक्वल टू कॉस थिटा, 1 अपॉन टॅन थिटा इक्वल टू कॉट थिटा और 1 अपॉन कॉट थिटा इक्वल टू टॅन थिटा. हे फॉर्म्युलेस प्रूव्ह करणं खूप इझी आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं की साइन थिटा इज इक्वल्स टू अपोजिट अपॉन हायपोटेनियस आणि कोसेक थिटा होता हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड. आपण या फॉर्म्युल्यामध्येच बघू शकतो की साइन थिटा आणि कोसेक थिटा एक दुसऱ्याचे रेसिप्रोकल्स आहेत. मग आता आपल्याला हे जे 3 फॉर्म्युलेस लिहिले तिथे हे लर्न असले पाहिजे विथ द रेस्ट ऑफ द फॉर्म्युलेस विच वी लर्न इन द लास्ट लेक्चर. आता ह्याच्यापासूनच हा डिराईव्ह होतो. जर आपण साइन थिटा इथे 1 ला डिवाइडला आहे, जर तो राईट हँड साईडला गेला तर मल्टिप्लाय होणार. मग साइन थिटा इंटू कोसेक थिटा या साईडला काय उरलं 1, और कॉस थिटा इंटू सेक थिटा इक्वल टू 1, और टॅन थिटा इंटू कॉट थिटा इक्वल टू 1. आपण ट्रिग्नॉमेट्रीमधले सगळे मेन फॉर्म्युलेस आता शिकलेलो आहोत. तर आता आपण काही एक्झाम्पल्स करणार आहोत. तर हा फर्स्ट एक्झाम्पल आहे. इफ साइन एक्स इक्वल्स टू 20 अपॉन 29 देन फाइंड कॉस एक्स. हे फाइंड करायला आपण ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी यूज करू शकतो किंवा बेसिक फॉर्म्युलेज यूज करू शकतो, जे आपण रेशिओचे फॉर्म्युले बघितलेले, साइन थिटा इक्वल्स टू अपोजिट अपॉन हायपोटेनियस और कॉस थिटा इक्वल्स टू ॲडजसेंट अपॉन हायपोटेनियस ते, किंवा आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल्स यूज करू, कॉम्प्लिमेंटरी अँगलचे फॉर्म्युलेज करू शकतो किंवा ट्रिग्नॉमेट्रिक टेबल. तर आता तुम्ही या व्हिडिओला पॉज करून हा समाधी ट्राय करा. मी आता थोडं तुम्हाला त्यांचं सोल्युशन सांगतो. मग आता सोल्युशनकडे जाऊया. तर आता या क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे की साइन एक्सची व्हॅल्यू आपल्याला दिलेली 20 अपॉन 29 आणि कॉस एक्सची व्हॅल्यू विचारली. मग आता आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी माहिती आहे. फर्स्ट ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी काय, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू 1. मग त्यात आपल्याला साइन एक्सची जर व्हॅल्यू माहिती असेल तर आपण इझिली कॉस एक्सची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. तर ते इथे आपल्याला काय माहिती आहे, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू 1. आता साइन एक्सची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया. 20 अपॉन 29चा होल स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू 1. 20चा स्क्वेअर 400, 29चा स्क्वेअर 841 प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू 1. या साईडला लेफ्ट हँड साईडला हे पॉझिटिव्ह क्वांटिटी आहे, म्हणजे राईट हँड साईडला गेली तर सबट्रॅक्ट होणार. मग 1 मायनस 400 अपॉन 841 कॉस स्क्वेअर एक्स तसाच राहिला. आता इथे हा इंटीजर मायनस फ्रॅक्शन आहे, मग आपण LCM घेणार. मग 841 इंटू 1 841 मायनस 400 अपॉन 841, 841 मायनस 400 441 अपॉन 841 इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स. आता आपल्याला कॉस एक्सची व्हॅल्यू विचारलेली, मग आपण स्क्वेअर रूट घेतला दोन्ही साईडला. कॉस स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर रूट कॉस एक्स, 441 कशाचा स्क्वेअर आहे 21 आणि 841 कशाचा स्क्वेअर आहे 29. मग कॉस एक्सची व्हॅल्यू आली 21 अपॉन 29. कळला आहे ना हा सगळ्यांना? हा खूप इझी क्वेश्चन आहे. हा तुम्ही एकदा नोटबुकमध्ये परत स्वतःहून ट्राय करायचा प्रयत्न करा. आता आपण सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन काय, इफ सेक एक्स इक्वल्स टू 25 अपॉन 7 फाइंड द व्हॅल्यू ऑफ टॅन एक्स. हा क्वेश्चन पण खूप इझी आहे. आपण कालच एक आयडेंटिटी बघितली आहे जी सेक आणि टॅनचं रिलेशन सांगते. तर आयडेंटिटी काय, 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इक्वल्स टू सेक स्क्वेअर एक्स. त्याच्यात आपण सेकची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर आपल्याला टॅनची व्हॅल्यू इझिली भेटेल. तर सेकची व्हॅल्यू काय, सेक एक्स इक्वल्स टू 25 अपॉन 7.
आता इथे आपण सबस्टिट्यूट करूया. 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इक्वल्स टू सेकची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 25/7चा होल स्क्वेअर. मग आता 1ला या साईडला घेऊन आपल्याला टॅनची व्हॅल्यू फाइंड करायची ना. टॅन स्क्वेअर एक्स इक्वल्स टू इकडे 1 पॉझिटिव्ह होता, इथे जाऊन सबट्रॅक्ट होणार 25/7चा होल स्क्वेअर मायनस 1. 25चा स्क्वेअर काय 625/7चा स्क्वेअर 49. आपण फ्रॅक्शनमधनं जर इंटिजर सबट्रॅक्ट करतो तर आपल्याला LCM घ्यावा लागणार. मग 625 मायनस 49 इंटू 1 होणार मायनस 49 अपॉन डिनॉमिनेटर राहणार 49. 625 मायनस 49 अपॉन 49. मग आता रूट घेतला तर येणार 24/7. हा क्वेश्चन पण तुम्ही स्वतःहून ट्राय करा एकदा नोटबुकमध्ये. हा पण इझी क्वेश्चन्समध्ये येतो. आता आपण जाणार आहोत थर्ड क्वेश्चनवर. थर्ड क्वेश्चन थोडा मीडियम लेवलचा क्वेश्चन आहे. इफ 5 sin x मायनस 12 cos x इक्वल टू 0 फाइंड द व्हॅल्यू ऑफ sec x अँड cosec x. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करा आणि एकदा हा क्वेश्चन स्वतःहून ट्राय करायचा प्रयत्न करा. आता आपण सोल्युशनकडे चाललो आहे. तर सोल्युशनमध्ये त्यांनी काय दिलं आपल्याला 5 sin थीटा मायनस 12 cos थीटा इक्वल टू 0 दिला आहे त्यांनी. आता जर या मायनस 12 cos थीटाला पण राईट हँड साईडला घेऊन गेलो तर काय येणार 5 sin थीटा इक्वल टू 12 cos थीटा. मग आता हा 5 इथे मल्टिप्लिकेशनमध्ये तो इथे गेला का डिव्हिजनमध्ये जाणार 12/5. हा cos थीटा इथे मल्टिप्लिकेशनमध्ये तो इथे गेला का डिव्हिजनमध्ये जाणार sin थीटा अपॉन cos थीटा. काल आपण एक फॉर्म्युला बघितलेला sin थीटा अपॉन cos थीटा इज tan थीटा. tan थीटा काय झाला 12/5. मग आता आपल्याला tan थीटाची व्हॅल्यू भेटली आहे. मग आता आपण sec थीटाची व्हॅल्यू इझिली काढू शकतो. आपण मागच्या क्वेश्चनमध्येच काढली आहे. ही आयडेंटिटी यूज करायची 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. टॅन थीटाची व्हॅल्यू इकडे सबस्टिट्यूट केली. टॅन थीटा काय आला 12/5 ते सबस्टिट्यूट केला. मग आता 12/5चा होल स्क्वेअर 1 प्लस 12/5चा होल स्क्वेअर इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा. मग 1 प्लस 12चा स्क्वेअर 144/5चा स्क्वेअर 25 इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. ते LCM घ्यायचं 1 इंटू 25 प्लस 144/25. 25 प्लस 144 169/25. त्यांनी इकडे फक्त लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड स्विच केल्या त्या स्टेपमध्ये, त्याच्याने काहीच प्रॉब्लेम होणार नाही. मग सेक स्क्वेअर थीटा इथे आला आणि ह्याची व्हॅल्यू इथे आली. आता आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा दोन्ही साईडला. आपल्याला सेक थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची. सेक थीटा इक्वल टू 169चा स्क्वेअर रूट 13, 25चा स्क्वेअर रूट 5. मग आता आपण आत्ता रेसिप्रोकल फॉर्म्युलेसमध्ये बघितलेलं की सेक थीटा इक्वल टू 1/cos थीटा. मग cos थीटा इक्वल टू 1/sec थीटा. 1/sec थीटा म्हणजे आपल्याला ह्याचं रेसिप्रोकल करायचं आहे. 13/5चं रेसिप्रोकल काय येणार 5/13. आता आपल्याला cos थीटाची व्हॅल्यू मिळाली 5/13. मग आता आपण साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 ही फर्स्ट आयडेंटिटी आहे, ही यूज करतोय. आता जर कॉस स्क्वेअर थीटाला आपण राईट हँड साईडला नेलं तर आपल्याला येणार साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस कॉस थीटाची व्हॅल्यू आपण फाइंड केली आहे 5/13. इथे सबस्टिट्यूट केली 5/13चा होल स्क्वेअर. 5चा स्क्वेअर 25, 13चा स्क्वेअर 169, 1 मायनस 25/169. परत LCM घ्यायचा सेम 169 मायनस 25/169. 169 मायनस 25 काय येणार 144/169. इथे या साईडला काय साइन स्क्वेअर थीटाच कंटिन्यू होतं. आता आपण परत दोन्ही साईडला रूट घ्यायचा. साइन स्क्वेअर थीटाचा रूट काय साइन थीटा 144/169चा रूट काय येणार 144चा रूट 12, 169चा रूट 13. आता आपल्याला त्यांनी काय फाइंड करायला सांगितलेलं कोसेक थीटा फाइंड करायचा होता. कोसेक थीटा काय साइन थीटाचा रेसिप्रोकल. म्हणजे साइन थीटाचा रेसिप्रोकल केलं तर 12/13चा आपण रेसिप्रोकल केला तर आपल्याला काय येणार आन्सर 13/12. मग आपला फायनल आन्सर काय येणार देअरफॉर व्हॅल्यू ऑफ सेक थीटा इक्वल टू 13/5 अँड कोसेक थीटा इक्वल टू 13/12. आपलं फायनल आन्सर. आता आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. तर नेक्स्ट क्वेश्चन काय एक्झाम्पल 4. इफ cos x इक्वल्स टू √3/2 then find the value of 1 minus sec theta upon 1 plus cosec theta. मग आता आपल्याला cos थीटाची व्हॅल्यू दिली आहे √3/2
त्यांनी विचारले 1 मायनस सेक थिटा अपॉन 1 प्लस कोसेक थिटा. तर ही सॉल्व करण्याचे दोन मेथड आहेत. एक इझी मेथड, आता त्यांनी कॉस थिटाची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे √3/2. ह्याच्याने आपण सेक थिटाची व्हॅल्यू काढू शकतो. सेक थिटा काय, कॉस थिटाचा रेसिप्रोकल, मग √3/2 चा रेसिप्रोकल 2/√3. आता साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 ही फर्स्ट आयडेंटिटी आहे. आपण कॉसची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, काय आलं, साइन स्क्वेअर प्लस √3/2 चा होल स्क्वेअर इक्वल टू 1. √3 चा स्क्वेअर काय असतो 3, 2 चा स्क्वेअर 4. मग साइन स्क्वेअर थिटा प्लस 3/4 इक्वल टू 1 येणार. हे 3/4 जर आपण राईट हँड साईडला सेंड केले तर ते -3/4 होणार. साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस 3/4 इक्वल टू 1/4. आता जर आपण साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय आली आहे 1/4. मग आता आपण रूट घेऊया. तर इकडून साइन थिटा आला 1 चा रूट 1, 4 चा रूट 2. आपल्याला साइन थिटाची व्हॅल्यू भेटली आहे 1/2. मग कोसेक थिटा काय, साइन थिटाचा रेसिप्रोकल 1/2 चा रेसिप्रोकल 2/1. जर डिनॉमिनेटरमध्ये 1 असेल तर आपण लिहित नाही. मग कोसेक थिटाची व्हॅल्यू काय आली 2. त्यांनी आपल्याला काय फाइंड करायला सांगितलेलं 1 मायनस सेक थिटा अपॉन 1 प्लस कोसेक थिटा. आपल्याला सेक थिटाची व्हॅल्यू माहिती आहे, आपल्याला कोसेक थिटाची व्हॅल्यू माहिती आहे. आता हे सॉल्व करणं एकदम इझी आहे. आपण इथे दोघांच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे. 1 मायनस सेक थिटाची व्हॅल्यू 2/√3 अपॉन 1 प्लस कोसेक थिटाची व्हॅल्यू 2. मग आता आपण न्यूमरेटर आधी सिम्प्लिफाय करूया. मग इकडे काय इंटीजर मायनस फ्रॅक्शन, मग हा √3 इथे जाणार. √3 × 1 √3 -2 अपॉन √3. आणि इकडे काय 1 + 2 = 3. आता जो डिनॉमिनेटरच्या खाली हा डिनॉमिनेटर आहे तर हे दोन मल्टिप्लाय होणार. इथे काय आलं न्यूमरेटर काय झालं √3 - 2 अपॉन 3 × √3. जेव्हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर असतो तो डिनॉमिनेटर सोबत मल्टिप्लाय होतो. आपला फायनल आन्सर काय आलं √3 - 2 अपॉन 3√3. ह्याची अजून एक इझी मेथड आहे ज्याच्यासाठी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक टेबल, जो अँगलवाला आपण मोठा टेबल बघितलेला तो लर्न असला पाहिजे. मग आता इकडे मेथड 2 काय, कॉस थिटा इक्वल टू √3/2 गिवन आहे. आता आपण जर त्या टेबलमध्ये बघितलं तर टेबलमध्ये दिसेल की कॉस 30 ची व्हॅल्यू पण √3/2 आहे. आता इथे जर बघितलं तर दोघांची राईट हँड साईड सेम आहे. मग कॉस थिटा इक्वल टू कॉस 30 येणार. म्हणजे काय, थिटा इक्वल टू 30. मग त्या टेबलमधनं आपण इझिली सेक थिटा आणि कोसेक थिटाची व्हॅल्यू पण काढू शकतो. मग सेक थिटाची व्हॅल्यू काय येणार, सेक 30 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 2/√3 त्या टेबलमध्ये आहे. कोसेक 30 ची व्हॅल्यू पण त्या टेबलमध्ये 2. मग सिमिलरली आपण परत ते दोन्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे 2/√3 आणि 2 आणि सेम सिम्प्लिफिकेशन केलं तर आपल्याला सेम फायनल आन्सर येणार. परत सिम्प्लिफिकेशन बघायचं तर 1 - 2/√3 इंटीजर मायनस फ्रॅक्शन. काय करायचं, एलसीएम घ्यायचं. हा डिनॉमिनेटर इथे मल्टिप्लाय होणार. √3 × 1 √3 -2 अपॉन डिनॉमिनेटर हा राहणार अपॉन √3. आणि डिनॉमिनेटर काय, मेन डिनॉमिनेटर 1 + 2 3. आता डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर असेल तर तो मल्टिप्लाय होणार 3 × √3. √3 - 2 अपॉन 3√3. फायनल आन्सर. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. एकदा तुम्ही हे नोटबुक मध्ये लिहून घ्या. हा थोडा मीडियम लेवलचा क्वेश्चन आहे. हा एक्झाम मध्ये येऊ शकतो 2 or 3 मार्क्सला. मग आता आपण 5th एक्झाम्पल बघूया. 5th एक्झाम्पल काय, शो दॅट sec x प्लस tan x इक्वल्स टू 1 + sin x अपॉन 1 - sin x. शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट असेल तर आपण कोणती तरी एक साईड घेणार, LHS किंवा RHS, आणि त्याला सिम्प्लिफाय करत आपण दुसरी साईड आणणार. जर आपण LHS घेतली तर आपल्याला sec x प्लस tan x ला सिम्प्लिफाय करत जायचं आणि फायनली ॲट द एंड ही व्हॅल्यू आली पाहिजे जी RHS मध्ये. और आपण RHS पासून स्टार्ट करू शकतो, इथून सिम्प्लिफाय करत जायचं आणि आपल्याला फायनल आन्सर आलं पाहिजे LHS. शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट दोघांमध्ये आपल्याला सेम करायचं. मग आता आपण या क्वेश्चन मध्ये sec x प्लस tan x ला घेऊन सॉल्व्ह करणार. तुम्ही घरी होमवर्कमध्ये RHS पासून LHS आणायचा प्रयत्न करा. आता RHS काय होती, sec x प्लस tan x.
आपण आता रेसिप्रोकल फॉर्म्युलेसमध्ये बघितलेलं. सेक एक्सची व्हॅल्यू काय 1 अपॉन कॉस एक्स आणि टॅन एक्सची व्हॅल्यू तर आपल्याला माहिती आहे साइन एक्स अपॉन कॉस एक्स आहे. इकडे दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहे, मग आपण न्यूमरेटर डायरेक्टली ॲड करू शकतो. मग 1 प्लस साइन एक्स अपॉन कॉस एक्स. आता जर आपण क्वेश्चनमध्ये बघितलं तर आपल्याला लेफ्ट हँड साईडमध्ये समथिंग रूटच्या अंडर आहे, रूटच्या अंडर आहे. मग आता रूट कसा आणायचा, तर रूट आणण्याची इझी मेथड आहे की आपण ह्याला या नंबरला जर रूटच्या आत घेतलं तर ह्याचा स्क्वेअर होणार. आपण जर कोणत्या नंबरला रूटच्या आत घेऊन जातो तर त्याचा स्क्वेअर होतो. मग आता या ओव्हरऑल व्हॅल्यूला जर आपण रूटच्या आत नेलं तर त्याचा स्क्वेअर झाला. 1 प्लस साइन एक्सचा स्क्वेअर काय 1 प्लस साइन एक्स होल स्क्वेअर अपॉन कॉस एक्सचा स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स. आता 1 प्लस साइन एक्सच्या होल स्क्वेअरला आपण काय लिखतो 1 प्लस साइन एक्स इंटू 1 प्लस साइन एक्स. हाच काय 1 प्लस साइन एक्सचा होल स्क्वेअर आहे. आणि कॉस स्क्वेअर एक्स आपण आयडेंटिटीमधून सबस्टिट्यूट करणार. आपली आयडेंटिटी काय साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू 1. माझं आपण साइन स्क्वेअर एक्सला दुसऱ्या साईडला घेऊन गेलो तर आपल्याला काय येणार कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. मग कॉस स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू काय आली 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. आता आपल्याला हे काय हा कोणता फॉर्म दिसतोय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आपण 9th स्टँडर्डमध्ये एक आयडेंटिटी बघितलेली ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज ए प्लस बी इंटू ए मायनस बी. इथे ए काय 1, बी काय साइन एक्स आहे, हा साइन एक्सचा होल स्क्वेअर आहे, बी स्क्वेअर असला पाहिजे म्हणजे बी काय साइन एक्स. मग ए प्लस बी 1 प्लस साइन एक्स इंटू 1 मायनस साइन एक्स. मग आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांमध्ये 1 प्लस साइन एक्स आहे, ते दोन्ही कॅन्सल होणार. मग तुम्हाला काय येणार रूट ऑफ 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स होल रूट ऑफ 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स. हा क्वेश्चन जर कळला नसेल तर व्हिडिओ परत तुम्ही पाठी घेऊन बघू शकता, कारण हा क्वेश्चन सेम असा एक्सरसाइजमध्ये पण एक क्वेश्चन आहे. तर त्याच्यासाठी हे बेसिक आयडिया तुम्हाला माहिती पाहिजे की स्क्वेअर रूटच्या आत आपण कसं घेऊन जातो. स्क्वेअर रूटच्या आत जायचं असेल तर आपण होल स्क्वेअर करतो दोन्ही टर्मचा, न्यूमरेटरचा आपण आणि डिनॉमिनेटरचा. एकदा तुम्ही एक गो थ्रू करा सोल्युशनवरनं. मी 5-6 सेकंद आता थांबतो इथे. आता हा 6th एक्झाम्पल काय एलिमिनेट थीटा फ्रॉम द गिवन इक्वेशन. एलिमिनेट थीटा म्हणजे आता या दोन इक्वेशन्समध्ये किती व्हेरिएबल्स आहेत ए एक्स ए थीटा बी वाय ए थीटा बी. हे 5-6 व्हेरिएबल्स आहेत त्याच्यात. मग आता पण आपल्याला थीटा एलिमिनेट करायचं आहे म्हणजे आपल्याला थीटा नको आहे. मग आता जर आपण हे दोन इक्वेशन ऑब्झर्व केले तर या कोसेक थीटाचा दोघांमध्ये सेम कोएफिशियंट आहे बी आणि साइन अपोजिट आहेत. आपण बघितलंय की जर साइन अपोजिट असेल आणि कोएफिशियंट सेम असेल तर आपण इक्वेशन्स ॲड करतो. मग आता तर हे फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन आपण ॲड केले तर हे दोन गोष्टी कॅन्सल होणार, कारण ही काय बी कोसेक थिटा ही प्लसमध्ये ही मायनसमध्ये. मग हे दोन्ही कॅन्सल होणार. मग बी कोसेक थिटा मायनस बी कोसेक थिटा हे कॅन्सल झालं. ए कॉट थिटा प्लस ए कॉट थिटा काय होणार 2a कॉट थिटा आणि LHS मध्ये काय एक्स प्लस वाय. आता आपल्याला थिटा एलिमिनेट करायचा होता म्हणजे आपल्याला कॉट थिटाची व्हॅल्यू आधी फाइंड करावं लागेल. मग कॉट थिटाच्या व्हॅल्यूसाठी 2a इथून आपल्याला घालवायचा आहे. मग इथे काय 2a मल्टिप्लिकेशनमध्ये तो या साईडला गेला तर एक्स आणि वायच्या साईडला गेला तर डिव्हिजनमध्ये होणार एक्स प्लस वाय अपॉन 2a इक्वल टू कॉट थिटा आलं. म्हणजे आपल्याला आता कॉट थिटाची व्हॅल्यू मिळाली. आता या कॉट थिटाची इकडे कोएफिशियंट सेम आहेत. मग आपण ह्याला जर एलिमिनेट करायचं आहे तर आपण इक्वेशन सबट्रॅक्ट करणार. मग आपण वाय मधनं सेकंड इक्वेशन मधनं फर्स्ट इक्वेशन सबट्रॅक्ट केलं तर वाय मधनं एक्स सबट्रॅक्ट केलं. मग वाय मायनस एक्स इक्वल्स टू हे मायनस झालं. मग ए कॉट थिटा मायनस ए कॉट थिटा कॅन्सल आणि ह्याची साईन चेंज होणार म्हणजे हा प्लस झाला. आता इकडे प्लस प्लस बी कोसेक थिटा प्लस बी कोसेक थिटा येणार 2b कोसेक थिटा y मायनस एक्स इक्वल टू 2b कोसेक थिटा. सिमिलरली जर आपण 2b इकडे नेला तर तो डिव्हिजनला जाणार. मग कोसेक थिटा इक्वल टू y मायनस एक्स अपॉन 2b. आता आपल्याला कॉट थिटाची व्हॅल्यू आली
कोसेक थिटाची व्हॅल्यू आली. आणि आता आपल्याला एक आयडेंटिटी माहिती आहे की कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. तर कोसेक थिटाची व्हॅल्यू माहिती आहे. कोसेक थिटा काय वाय मायनस एक्स अपॉन 2b. मग इकडे ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली कोसेक थिटाची. सिमिलरली कॉट थिटाची व्हॅल्यू पण माहिती आहे एक्स प्लस वाय और वाय प्लस एक्स ॲडिशनमध्ये आपण कसं लिहिले तरी चालतं अपॉन 2a वाय प्लस एक्स अपॉन 2a. आता होल स्क्वेअर वाय मायनस एक्सचा होल स्क्वेअर अपॉन 2bचा स्क्वेअर काय ना 2चा स्क्वेअर 4 bचा स्क्वेअर b स्क्वेअर मायनस वाय प्लस एक्सचा होल स्क्वेअर अपॉन 2चा स्क्वेअर 4 a स्क्वेअर. इथे 4 दोघांच्या डिनॉमिनेटरमध्ये. मग आपण तो जर 4ने या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय येणार इकडचा 4 कॅन्सल होणार इकडचा 4 कॅन्सल होणार आणि इथे 4 येणार. मग आपल्याला काय आलं वाय मायनस एक्स स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर मायनस वाय प्लस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इक्वल टू 4. मग आता जर आपण परत असं लिहिलं त्या एला बी डिनॉमिनेटर मधल्या बी आणि एला जर आपण ब्रॅकेटच्या आत घेतलं तर काय येणार वाय मायनस एक्स अपॉन बी चा होल स्क्वेअर मायनस वाय प्लस एक्स अपॉन ए चा होल स्क्वेअर इक्वल टू 4. आपण सगळे एक्झाम्पल्स आता सॉल्व केलेले आहेत. तुम्ही एकदा नोटबुकमध्ये ते होमवर्क म्हणून परत सॉल्व करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याच्यानंतरची एक्सरसाइज 6.1 प्रॅक्टिस सेट 6.1 मधले क्वेश्चन सॉल्व करणार. पण ते सॉल्व करण्याच्या आधी तुम्हाला हे सगळे एक्झाम्पल्स आले पाहिजे. एक्झाम्पल्सची 1-2 वेळा तुम्ही नोटबुकमध्ये लिहून प्रॅक्टिस करा. एकदा हवं तर बघून लिहून घ्या, एकदा न बघता लिहून घ्या. थँक्यू.